नमस्कार. आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या प्रसिद्ध समाजसेविका मनीषा राहुल आंग्रे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात त्यांनी कमळ हाती घेतले. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी काळात भाजपची सामाजिक आणि संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनीषा राहुल आंग्रे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क असून विशेषतः महिला वर्गात त्यांची मोठी पकड आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला ग्रासरूट स्तरावर नवीन ऊर्जा मिळण्याची चिन्ह आहेत. बोला की आपण महिलांसाठी आपली एक सामाजिक संस्था आपण काय काय केलं? महिलांसाठी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, त्या शिबिरामध्ये वेगवेगळे जे उपक्रम राबवले गेले, ज्या समस्या आहेत महिलांच्या त्याचे अवलंब केला गेला. म्हणजे वेगवेगळे जे कर्करोगावर आहेत त्यांचे कॅम्प भरवले गेले, पोलिओ वगैरे डोस ते त्याचा अवलंब केला. कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये देखील खूप अशी मदत केली. आपण बोलता आपण सामाजिक कार्य करता तर नेहमी घराच्या बाहेर राहत असतात तर आपल्या घरामध्ये असं काही घरांचं म्हणजे आपल्या मिस्टरांचं सहकार्य कसं मिळतं? खूप छान. आता सांगू इच्छिते तर माझे सासरे खूप म्हणजे सोशल समाजसेवकच होते आणि तिथपासूनच आम्हाला खरं पाठबळ मिळालं. आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलात तर आपल्याला काय आश्वासन दिलं आहे काय, पद वगैरे देणार वगैरे असं काही? मी कोणत्या पदासाठी किंवा आश्वासनासाठी नाही आले, पण इथून मी इथे आले कारण की इथून खरंच बायकांना आधार मिळाला जातोय. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. जे निराधार आहे त्यांना आधार दिला जातो, म्हणून मी इथे आले.